बघा इथं क्वेश्चन नंबर 2 मधला जो सी आहे तो बघायचा आपल्याला. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 5 मायनस 4 कॉस एक्स. 5 मायनस 4 कॉस एक्स. मग बघा आता याचं सोल्युशन. हा काय आहे, इंटिग्रल ऑफ द फॉर्मच आहे आपण. ठीक आहे. मग इंटिग्रल ऑफ द फॉर्म सोल्युशन. लेट्स आय इज इक्वल्स टू डी एक्स अपॉन 5 मायनस 4 कॉस एक्स. ठीक आहे. मग आता बघा इथं हा कसला फॉर्म आहे, डी एक्स अपॉन ए मायनस बी कॉस एक्स इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे. ठीक आहे. मग या असं फॉर्म जर असेल तर आपण काय करतो, असं फॉर्म जर असेल तर आपण पुट करतो, पुट टी इज इक्वल्स टू टॅन एक्स बाय 2. ठीक आहे. मग टॅन एक्स बाय 2 जर पुट केलं तर डी टी इक्वल्स टू काय येतं, डी टी इक्वल्स टू येतं 2 डी टी, सॉरी डी एक्स इक्वल्स टू काय येतं, डी एक्स इज इक्वल्स टू 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर येतं. ठीक आहे. आणि कॉस एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं, कॉस एक्स इज इक्वल्स टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करायचं. ठीक आहे. या तीन गोष्टी कशामध्ये पुट करायच्या, इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. मग इथं लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1. ठीक आहे. याला इक्वेशन 1 म्हणा वाटलं तर. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता डी एक्सच्या जागेवरती 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि इथं काय येणार आहे परत 5 ॲज इट इज 5 मायनस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस एक्सच्या जागेवरती काय येईल मग 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग इथं काय येणार आहे आता, आता बघा इथं आपण काय केलं, 5 मायनस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर पुट केलं आणि डी एक्सच्या जागेवरती 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट केलं. आता बघा इथं इंटिग्रेशन ऑफ वरचं डिनॉमिनेटर तसंच राहणार, 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन बघा अपॉन, आता इथं काय आहे 5 मायनस 4 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर. मग बघा आता हे मल्टिप्लिकेशन इथं, तर याचं डिनॉमिनेटर वेगळं आहे आणि 5चं डिनॉमिनेटर 1 आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग इथं काय येणार 5 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 मायनस टी स्क्वेअर आणि अपॉन डिनॉमिनेटरला काय येणार मग इथं 1 प्लस टी स्क्वेअर येणार. ठीक आहे. मग बघा आता पुढच्या पेजवरती ही पाठीमागचं कॉपी करून घेऊ. ठीक आहे. ही पाठीमागचं आपण कॉपी करून आणलं आहे. ठीक आहे. तर बघा मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं दोघांचा पण न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर पण काय आहे 1 प्लस टी स्क्वेअर आहे. डिनॉमिनेटरचा पण डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस टी स्क्वेअर. हा 1 प्लस टी स्क्वेअर, हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होणार. मग रिमेनिंग काय राहिलं, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डिनॉमिनेटरला राहिलं, न्यूमरेटरला राहिलं 2 डी टी अपॉन, बघा इथं 5 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस
टी स्क्वेअर मायनस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं मग हा जो 2dt आहे बघा 2dt न्यूमरेटरला ॲज इट इज राहिलं. ठीक आहे. मग इथं येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन आता हा 5 जो आहे मध्ये मल्टिप्लाय करा 5 इंटू 1 5 प्लस 5 इंटू टी 5 टी स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 मायनस 4 इंटू 1 मायनस 4 आणि मायनस 4 मायनस टी स्क्वेअर प्लस 4 टी स्क्वेअर. ठीक आहे. मग बघा इथं आय इक्वल्स टू येणार इंटिग्रेशन ऑफ आता हा 2dt ॲज इट इज अपॉन 5 मायनस 4 काय राहणार 1 प्लस 5 टी स्क्वेअर प्लस 4 टी स्क्वेअर काय येणार 9 टी स्क्वेअर. ठीक आहे. मग बघा आता इथं हा जो 2 आहे हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण. मग इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर काय होणार हा 2 इंटिग्रेशन मग आतमध्ये काय राहिलं dt अपॉन 1 प्लस 9 टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हा जर 9 आपण इथं कॉमन घेतलं तर काय होणार मग बघा इथं 9 कॉमन घ्यायचं. मग 9 कॉमन घ्या बाहेर. मग इथे येणार 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन हा 9 आपण कॉमन घेतला. मग इथं 1ची तिथं 9 आहे का नाही मग 1 अपॉन 9 घ्यावं लागेल प्लस इथला 9 बाहेर गेला म्हणजे इथं राहिलं फक्त टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बघा इथं आपण आय इज इक्वल्स टू हा 2 आपण बाहेर घेतलेला आणि इथं हा dt ॲज इट इज अपॉन इथं 9 आपण बाहेर घेतलेलं आहे आणि इथं आता 1 अपॉन 9 जो आहे त्याला आपण 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू. ठीक आहे. इथं वाटलं तर मी स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ. इथं कोणतं ब्रॅकेट घेऊ स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस प्लस हा टी स्क्वेअर. ठीक आहे. प्लस टी स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग आता बघा हा 9 जो आहे तो कॉन्स्टंट आहे तो पण बाहेर घेऊ आपण इथं म्हणजे आय इक्वल्स टू काय आलं आय इक्वल्स टू 2/9 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बघा मग आता इथं फॉर्म्युला हा स्टँडर्ड फॉर्म आला. कोणता स्टँडर्ड फॉर्म आला इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन आता बघा आपण हा टी स्क्वेअर इकडे लिहू म्हणजे हा x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्म आहे. मग इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर प्लस dx अपॉन आहे. ठीक आहे. कारण की इथं dt नाही व्हेरिएबल इथं x आहे. मग स्टँडर्ड फॉर्म्युला बघा आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं काय तर 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ x बाय ए प्लस सी. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं x म्हणजे काय टी आहे आणि ए म्हणजे काय 1 अपॉन 3 आहे. ठीक आहे. मग बघा आय इज इक्वल्स टू 2/9 इंटू 1 अपॉन 3. ठीक आहे. हे ब्रॅकेटमध्ये टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार टी अपॉन 1 अपॉन 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. ठीक आहे. हा मेन ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. मग बघा इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं 3 × 3 3 × 9 आणि हा 3 काय होणार वरती जो मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार आय इज इक्वल्स टू बघा 2/3 टॅन इनवर्स ऑफ मग आता हा 3 वरती जो मल्टिप्लाय झाला
3t/1 प्लस सी. ठीक आहे. मग आता काय करायचं, टी इक्वल्स टू tan x/2 पुट करून टाकायचं. मग इथलं यायचं पुटिंग बॅक टी इक्वल्स टू tan x/2. ठीक आहे. मग tan x/2 जर पुट केलं इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू 2/3 tan इनवर्स ऑफ 3 इंटू, बघा इथं काय येणार 3 इंटू tan ऑफ x/2 प्लस सी. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग इथं काय येणार 2/3 tan इनवर्स ऑफ 3 इंटू tan ऑफ x/2 प्लस सी. ठीक आहे. मग बघा आपण स्टार्टिंगला काय केलं, हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म होता. मग इंटिग्रल ऑफ द फॉर्म जर असा असेल तर आपण काय करतो, टी इक्वल्स टू tan x/2 dx इक्वल्स टू 2dt/1 प्लस टी स्क्वेअर कॉस x इक्वल्स टू 1 मायनस टी स्क्वेअर/1 प्लस टी स्क्वेअर. मग आपण हे इक्वेशन 1मध्ये पुट केलं, इथं डिनॉमिनेटर सेम केला, नंतर दोघांचा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला, त्याच्यानंतरनं कन्वर्ट होत होतं ते 2/9 dt/1/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं. मग इथं हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. ठीक आहे. याला इथं आपण रिअरेंज करून लिहिलं आहे. काय केलं आहे, रिअरेंज करून काय येणार 2/9 इंटिग्रेशन ऑफ dt/, हा टी स्क्वेअर आधी लिहिला प्लस 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर नंतर लिहिला. ठीक आहे. आणि मग ह्या असा फॉर्म आला, x इक्वल्स टू टी आहे आणि a इक्वल्स टू 1/3. मग कॅल्क्युलेशन केलं, पुन्हा टीच्या जागेवरती x/2 पुट केलं आणि फायनल आन्सर भेटलं 2/3 tan इनवर्स ऑफ 3 इंटू tan ऑफ x/2 प्लस सी. ठीक आहे.